राम नारायण राम. क्या मानव निर्मित शिक्षण प्रणाली हटवण्याची आवश्यकता आहे? आज आपण हेच समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मानव निर्मित जी काही गोष्टी या पृथ्वीवर आहेत त्या सर्वांना हटवणे आवश्यक आहे. कारण त्या सर्व गोष्टी माणसांनी त्याच्या स्वार्थासाठी तयार केल्या आहेत. परंतु जर आपण ईश्वर निर्मित अर्थात प्रकृती किंवा आकाशाने तयार केलेल्या गोष्टी हटवल्या तर काय होईल? कोणीही जिवंत राहू शकणार नाही. प्रकृती ही इतकी विशाल पुस्तक आहे की ती कुणालाही पूर्णपणे समजून घेता येईल असे नाही. त्यात अनंत सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्रे आहेत. त्यांचे अध्ययन एका जीवनातही शक्य नाही. काय शास्त्रज्ञांनी प्रकृती तयार केली आहे? नाही. शास्त्रज्ञ फक्त कच्च्या साहित्याचा उपयोग करून गोष्टी तयार करू शकतात, निर्माण करू शकतात. पण थोडं विचार करा की हे कच्चं साहित्य कुठून येतं? हे सर्व नेचर म्हणजेच प्रकृतीचं आहे. म्हणूनच प्रकृती सर्वोच्च आणि अमूल्य आहे. एक नवजात बाळ देखील हे समजू शकते की त्याला जणू निंबाचा रस प्यावा की मध पिवावा. जेव्हा एक नवजात बाळ इतक्या चांगल्या प्रकारे समजू शकते, तर आज आपल्याला आणि तुम्हाला हे समजून काय येत नाही की आपल्यासाठी काय चांगले आहे आणि काय वाईट? एक बाळ देखील आपला विवेक ऐकून समजू शकते. मग आपल्याला आणि मला आपल्या अंतरात्म्यातील विवेकाचे शब्द ऐकून त्याचा समज का होत नाही? आज पृथ्वीवर 800 कोटी लोक आहेत जे सर्व धर्मांचे आहेत. पण जेव्हा हे सर्वधर्मीय बालके जन्माला येतात तेव्हा एकच प्रकारचा आवाज करत जन्म घेतात, म्हणजेच ते रडत जन्म घेतात. कुणीही आपला धर्माचा आवाज करत जन्म घेतलेला नाही. आपण सर्व प्रकृतीच्या धर्माने जन्म घेतला आहे. आपला शरीर एक वेदग्रंथ आहे. जो काही या आकाशात महासंशात आहे ते सर्व आपल्यात आहे. आपण सर्व महाविश्वाचे वाहक आहोत, अंतरिक्षाचे वाहक आहोत, प्रकृतीचे आणि राम नारायण रामचे वाहक आहोत. हेच आपले धर्म आहे. तर मग आज मानव निर्मित धर्माची आवश्यकता का आहे? आपण ज्या प्रकृतीच्या धर्माने जन्म घेतला त्याच धर्माला आज आपण विसरून का जात आहोत? आज आपण सर्व पथभ्रष्ट झालेले आहोत. आपण कुठून आलो, कुठे जायचं आहे, जीवनात काय करायचं आहे, जीवनाचा उद्देश काय आहे, अशी सर्व प्रश्न कुठेतरी हरवली आहेत. आज आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. आपण निश्चित करू शकत नाही की जीवनात आपल्याला काय करायचं आहे. फक्त ताण, चिंता आणि ह्याच गोष्टींमध्ये आपण अडकलेले आहोत. ह्या सर्व परिस्थितींमधून बाहेर पडण्यासाठी ध्यान आपली मदत करते. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आवाज ऊर्जा आपल्या आत तयार होते आणि तोच विवेक आहे जो आपल्याला योग्य आणि अयोग्य सांगतो. ध्यानामुळे आपल्याला नवीन ऊर्जा, शक्ती, बुद्धिमत्ता सर्व काही मिळते, जे आपल्याला तणावमुक्त जीवन देते. हे आपले जीवन उद्दिष्ट निश्चित करते. ह्या ऊर्जाद्वारा आपल्याला आपले जीवनाचे उद्दिष्ट दिसू लागते. कारण आता आपण आपला विवेक ऐकायला आणि मान्य करायला लागलो आहोत. पृथ्वीवर असंख्य वेगवेगळे नियम आहेत प्रत्येक देशाचे, जसे की कुणाला तुरुंगात टाकलं जातं, कुणाला फाशी दिली जाते. हे सर्व कायवरून बनवलेले कायदे आहेत का? नाही. हे सर्व पृथ्वीवर माणसानेच बनवले आहे. आज माणूस आपली आतली आवाज ऐकू शकत नाही. म्हणूनच आपण म्हटले आहे की प्रत्येकाला ध्यान करणे आवश्यक आहे. ध्यानामुळे जे आवाज निर्माण होतात तेच आवाज आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवतात. आज प्रत्येक व्यक्तीस आवश्यकता आहे की तो राम नारायण राम यांचा जप करावा आणि स्वतःला ह्या बीज मंत्राच्या अधीन करावा. ह्या बीज मंत्रात सर्व काही समाविष्ट आहे, ते पूर्णपणे परिपूर्ण आहे. जर आपल्याला जीवन सुधारायचं असेल तर त्वरित ह्या बीज मंत्राशी जुळा आणि आपला आणि समाजाचा कल्याण करा. राम नारायण राम.